व्हिडिओ सुरू होणे अगोदर सर्वात आधी हे समजून घ्या की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे। तर मग सरपंच आणि ग्रामसेवक यांचे अधिकार आणि यांच्या जबाबदाऱ्या ऍक्च्युअल मध्ये काय आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजायला मिळणार आहे। त्याचबरोबर बिनविरोध सरपंच निवड जी काय असते ती गावामध्ये कशा प्रकारे होते आणि ती का झाली नाही पाहिजे, त्याचे घातक परिणाम काय असू शकतात हे पण तुम्हाला या ठिकाणी समजायला मिळणार आहे। त्याचबरोबर गावामध्ये जे काही घरकुल योजनेचे प्रस्ताव निर्माण केले जातात, प्रस्ताव जे काही तयार केले जातात ते कशा प्रकारे तयार केले जातात आणि तसेच घरकुल योजनेचे जो काही प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कशा प्रकारे होऊ शकते ते पण या ठिकाणी तुम्हाला समजायला मिळणार आहे। आणि त्याच भ्रष्टाचारावर तुम्ही जर RTI ऍक्शन घेतले तर मग त्या गोष्टीला जबाबदार कोण असू शकते, सरपंच की ग्रामसेवक। या सर्व गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये जर व्हॅल्यू ऍड करत असतील तर मग व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा। चला तर मग सुरू करूया आजच्या या छोट्याशा व्हिडिओला। पॉइंट नंबर 1, सरपंच आणि ग्रामसेवक यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या। सर्वात पहिले सरपंचची जर गोष्ट केली तर सरपंच हा गावाचा प्रमुख असतो। सरपंचचे मुख्य काम गावातील ग्रामसभेचे नेतृत्व करणे आणि गावाच्या विकास कामांसाठी धोरणे ठरवणे हे सरपंचचे काम असते। सरपंचाला लोकांनी निवडून दिलेले असते, त्यामुळे त्याची जबाबदारी थेट गावकऱ्यांशी जोडलेली असते। तसेच ग्रामसेवकची जर गोष्ट केली तर ग्रामसेवक हा शासकीय कर्मचारी असतो। त्याचे काम असते सरकारी योजनांना अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर निधींचा हिशोब ठेवणे आणि जे पण सरकारी जे काही दस्तावेज असतात त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवणे हे त्याचे सर्वात मुख्य आणि मेन काम असते। कोणाचे? ग्रामसेवकचे। इतर यांचे बेसिक रामायण झाले, पण यांचे ऍक्च्युअल मध्ये फरक असा आहे की सरपंच हा धोरणात्मक निर्णय घेतो तर ग्रामसेवक हा प्रशासकीय कामांना सांभाळतो। सरपंच हा लोकांसमोर जबाबदार असतो तर ग्रामसेवक हा शासकीय अधिकाऱ्यांसमोर जबाबदार असतो। पॉइंट नंबर 2, बिनविरोध सरपंच निवड काय असते आणि त्याचे घातक परिणाम काय असू शकतात। हो, हे समजणे तुम्हाला गरजेचे आहे, कारण या पॉलिटिशियन्सच्या अंडरमध्ये राहून गाढवासारखे जीवन जगायला काहीच अर्थ नाही। यांसारख्या गोष्टींचे नॉलेज तुम्हाला असणे गरजेचे आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये। तर मग बघा, काही वेळेस आपल्या गावात बिनविरोध सरपंच निवडला जातो। याचा अर्थ म्हणजे निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी उमेदवार नसतो, त्या निवडलाच बिनविरोध निवड असे म्हटले जाते। बिनविरोधचे काही फायदे पण असू शकतात, जसे की गावात शांतता टिकून राहते आणि प्रचाराचे पैसे पण वाचतात। या बिनविरोध निवडचे काही तोटे पण असू शकतात, हे तुम्ही समजून घ्या। जे काही दरवर्षी जे काही सरपंच बदलतात, 5 वर्षाचा जो काही सरपंच असतो, पण दरवर्षी एक सरपंच या ठिकाणी जर बदलत असेल तर मग ते सरपंच गावातील ज्या काही समस्या असतात ते गांभीर्याने घेऊ शकत नाही, ते घेतच नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ज्यामुळे गावातील विकास कामांवर चांगल्या प्रकारे परिणाम पडू शकतो। काही वेळेस हे परिणाम तुम्हाला आढळले सुद्धा असेल, काही कामे या ठिकाणी झालेले नसेल, सरकारी योजना काही वेळेस दाबवले सुद्धा गेलेल्या असतील, हे कामे होऊ शकतात जर अशा प्रकारची घटना जर जास्त प्रमाणात घडत असेल तर। म्हणून बिनविरोध निवड काढूच नका आणि तुमचे जे काही मत आहेत ते योग्य उमेदवाराला द्या आणि योग्य उमेदवारच गावाच्या सरपंचच्या खुर्चीवर बसवा। नंबर 3, घरकुल योजनेचा प्रस्ताव कशा प्रकारे तयार होतो। बेसिकली बघायला गेले तर गावातल्या घरकुल योजनांचा प्रस्तावासाठी ग्रामसभा बैठक बोलवली जाते। आता या गोष्टी तुमच्या गावात होतात का हे तुम्ही तपास करा। तसेच या बैठकीत किती व कोणत्या कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल हे निर्णय घेतले जाते। आता हे पण तुमच्या गावात होते का हे तुम्ही तपास करा। त्याचबरोबर गरजू लोकांना निवडण्यासाठी एक समिती तयार केली जाते, ठरवली जाते, जी तपास करते की या लोकांना खरंमध्ये गरज आहे का घरकुलसाठी। ती समिती तुमच्या गावात निवडली जाते का हे तुम्ही तपास करा, तुमचे तपास करण्याचे काम आहे। यानंतर मग अंतिम प्रस्ताव तयार केला जातो आणि तो प्रस्तावला सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो ग्रामसेवकच्या थ्रू। आता क्लिअर कट सांगतो की या कामांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांची खरी जबाबदारी काय असते। तर मग बघा, सरपंच हा गावातील मुख्य व्यक्ती असल्या कारणाने सरपंच पात्र लोकांची यादी तयार करण्यास मदत करतो की ज्या लोकांना खरंमध्ये घरकुलची गरज आहे त्यांची तो नावे या ठिकाणी देण्यास मदत करत असतो। ग्रामसेवक याच यादीला अंतिम यादी करतो, प्रस्ताव तयार करतो आणि निधी मंजूर होण्यास पाठवतो। तर मग या कामांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक दोन्हीही सहभागी असतात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। पण अंतिम जे काही कागदपत्रे असतात, दस्तावेज असतात ते ग्रामसेवकच तयार करत असतो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। त्याच्यात एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, प्रस्ताव जर चुकीचा तयार केला गेला, अपात्र लोकांची जर नावे टाकण्यात आली तर मग याला जबाबदार कोण असेल। तर मग हे आपण या पॉइंट मध्ये समजून घेऊया, ज्याच्यामध्ये आपण समजणार आहोत की
घरकुल जे काही प्रस्ताव तयार करण्यात येते याच्यामध्ये भ्रष्टाचार कशा प्रकारे होऊ शकते हे आपण समजून घेणार आहोत। आता या सिच्युएशन मध्ये सरपंच आणि ग्रामसेवक एकत्र येऊन भ्रष्टाचार कशा प्रकारे करू शकतात हे आता समजून घ्या। तर मग सरपंच कशा प्रकारे भ्रष्टाचार करू शकतो ते बघा। यात गरजूंना न समजता जे पण राजकीय संबंध असलेले त्याचे जे काही लोक आहेत, त्याचे जे काही रिलेटिव्ह आहेत, त्यांची नावे सुद्धा तो याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो। तसेच मंजूर झालेल्या ज्या काही निधी आहेत त्यांचा चुकीच्या कामांसाठी सुद्धा तो वापर करू शकतो। हो, पण याच्यामध्ये खरोखर जर सांगायला झाले तर सरपंचाची खरी जबाबदारी असते की तो गावकऱ्यांच्या हितासाठी काम करेल। पण यांसारख्या कामांमध्ये जर तो स्वतःच्या वैयक्तिक किंवा रिलेटिव्ह साठी जर तो काम करत असेल तर मग तो दोषी आहे, 100% दोषी आहे। तसेच सरपंचाची सहाय्यता करण्यासाठी ग्रामसेवक सुद्धा शासकीय योजनांमध्ये चुकीचे हिशोब सुद्धा मांडू शकतो। तर मग अशा प्रकारचे जे काही भ्रष्टाचार जर होत असेल तर मग या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी नागरिकांना जागृत होणे खूप गरजेचे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आता लास्ट पॉइंट येतो की यांसारख्या भ्रष्टाचारावर जर RTI ऍक्टच्या थ्रू जर ऍक्शन घेतली तर मग याच्यासाठी कोण जबाबदार असू शकतो। तर मग बघा, जर तुमच्या गावात कोणत्या पण योजनेत जर भ्रष्टाचार होत असेल तर मग त्याच्यावर तुम्ही RTI दाखल करू शकतात। RTI म्हणजेच माहितीचा अधिकार, आणि त्याच्या थ्रू तुम्ही त्या गोष्टींच्या, त्या योजनांचा तपशील मागवू शकतात। RTI दाखल केल्यानंतर RTIच्या अंतर्गत ग्रामसेवक हा तुमच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तर देण्यास तो बाध्य आहे। कारण गावातील जिथे पण सरकारी योजना आहेत त्यांच्यावर जे पण काही सरकारी दस्तावेज तयार होतात त्या सर्व चांगल्या प्रकारे तयार करून सांभाळून ठेवण्याचे काम हे ग्रामसेवकचे असते। आणि यात सरपंचाला विचारलेली प्रश्नांची उत्तरे सरपंच काही वेळेस देत नाही, कारण तो प्रशासकीय अधिकारी आहे। यांसारखे भ्रष्टाचार जर तुमच्या गावात होत असेल तर मग यांसारख्या गोष्टींवर तुम्ही RTI दाखल करू शकतात, 100% तुम्ही करू शकतात। आता मग RTI 2 प्रकारे तुम्ही दाखल करू शकतात माझ्या मते तर मग पहिले म्हणजे ऑनलाईन आणि दुसरं म्हणजे तुम्ही गावात ऑफलाईन ग्रामसेवककडे तुम्ही RTI दाखल करू शकता। आता मग तुम्हाला जर जिल्हा लेवलवर जर तुम्हाला RTI जर तुम्हाला पाठवायचे असेल तर मग ते तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये PDF टाकलेली आहे, त्याच्या थ्रू तुम्ही समजू शकतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकतात। तसेच तुम्हाला जर गावात जर टाकायचे असेल तर मग ते तुम्ही कशा प्रकारे तयार करू शकतात त्याची PDF तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, ती तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये। तर मग मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ जर नॉलेजेबल वाटली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा। चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत। लास्टमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणत्याही राजकीय किंवा सरकारी अधिकाऱ्याला बदनाम करण्याचे नाही आहे। हो, हे व्हिडिओद्वारे फक्त हे सांगण्यात आलेले आहे, हे शिकवण्यात आलेले आहे की यांसारख्या गोष्टी कोणत्या पण गावामध्ये घडू शकतात, ज्याच्यामुळे नागरिकांना त्या लोकांपासून अपेक्षित परिणाम किंवा अपेक्षित लाभ मिळत नाही असे होऊ शकते। त्यामुळे यांसारख्या गोष्टींवर कशा प्रकारे एक नागरिक ऍक्शन घेऊ शकतो आणि आपल्या गावामध्ये, आपल्या गावातील जे काही विकास कामे आहेत त्यांची विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो।